हा मार्गुजे देखिजे ते तहान भूक विसरिजे रात्रं दिवस नेनिजे वाटे ये। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्मपरानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण या ठिकाणी ज्ञानेश्वरी चिंतन सेवा सर्व मिळून करत आहोत। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करत असताना 6व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला योग मार्गाचं वर्णन करून सांगत आहेत। 6वा अध्याय हा योगाकरताच भगवान परमात्म्याने सांगितलेला आहे। हा योग मार्ग कसा आहे या संबंधी बोलत असताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात की बाबा हा अर्जुना पंथराज आहे। पंथराज म्हणजे सगळ्या पंथांचा राजा, मार्गांचा राजा। मार्ग जरी अनेक असले तरी सुद्धा या मार्गाचं आता वर्णन करायचं असल्यामुळे या मार्गाची स्तुती भगवंतांनी या ठिकाणी केलेली आहे। तसं पाहायला गेलं तर हा सगळ्यांना अनुसरण्यासारखा नाही, सोपा नाही। भक्तीला जसं राजमार्ग म्हटलंय कारण ती सगळ्यांसाठी सोपी आहे, पण या ठिकाणी योगाला सुद्धा पंथराज म्हटलं, राजमार्ग म्हटलं। का म्हटलं त्याचं कारण काही का होईना याचे सुद्धा अधिकारी आहेत आणि मोठे मोठे लोक जे आहेत त्यांनी याचं अनुसरण केलेलं आहे। म्हणजे श्रेष्ठ लोकांनी याचं अनुसरण केलेलं असल्यामुळे याला पंथराज असं म्हटलं। कोणत्या कोणत्या श्रेष्ठ लोकांनी याचं अनुसरण केलं आहे? जे मार्गीचा कापडी महेश अजूनी, म्हणजे भगवान शंकर या मार्गाने त्या ठिकाणी जातात। आजही भगवान शंकर योगाभ्यास करतात, नित्य समाधीमध्ये असतात। त्यानंतर योगी वृंदे वहिली, अनेक प्रकारचे योगीसुद्धा या मार्गाने आले। त्यानंतर महर्षी आले, साधकाचे ते सिद्ध झाले आणि आत्मवेद थोरावले येण्याची पंथे। अनेक महर्षी त्यांनी या मार्गाचं अनुसरण केलं आणि साधक अवस्था असताना सुद्धा त्यांनी सिद्ध अवस्था प्राप्त करून घेतली। हे मागच्या ओळीमध्ये सांगितलं। साधकाचे सिद्ध झाले, एक असतो साधक आणि साध्य प्राप्त झाल्यानंतर तो होतो सिद्ध। काल आपण चिंतन करून आलो, काही जे असतात स्वरूप सिद्ध असतात आणि काही साधन सिद्ध असतात। म्हणजे साधना करून जे सिद्ध झाले ते साधन सिद्ध, आणि ज्यांना साधना करावीच लागली नाही, जन्मताच जे सिद्ध जन्माला आले ते स्वरूप सिद्ध। तुकाराम महाराजांची जर भूमिका आपण पाहिली तर ती साधन सिद्धाची आहे, आणि ज्ञानोबारायांची भूमिका पाहिली तर ती स्वरूप सिद्धाची आहे। तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये सुरुवातीला तुकाराम महाराज म्हणतात, नवस्ते अभ्यासी चित्त आधी, काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वासे आदरे करोनिया। अगोदर माझा अभ्यासात लक्ष लागत नव्हतं। संध्याकाळी एकादशीचं कीर्तन करायचं किंवा लोक जे कीर्तन करतील त्यांच्या पाठीमागं द्रौपद धरायचं। जरी तुकाराम महाराज महाविष्णूचे अवतार असले तरी महाराजांनी भूमिका घेतली ती साधकाची घेतली। ज्ञानोबारायांच्या बाबतीत मात्र तसं नाही। चांगदेव महाराज म्हणतात, उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगदेव। दशेची वाट न पाहता वैशेच्या गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते। त्यांना दशेची वाट पाहावी लागत नाही, आता ही दशा प्राप्त होईल आणि मग ते होईल, काही नाही। बाळपणीच सर्वज्ञता वरित आहे। लहानपणी त्यांच्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे गुण असतात। म्हणून
योगमार्ग जो सांगितला तो मात्र साधकाचा सिद्ध करण्याकरता हा योगमार्ग आहे। आणखीन या मार्गाचं काय विशेष आहे? आज ओळी आपल्याला पाहिजे 157 क्रमांकाची ओळी। भगवान परमात्मा सांगतात, बाबा अर्जुना, हा मार्ग कसा आहे? हा मार्ग जे देखिजे ते तहान भूक विसरिजे, रात्रंदिवस नेनिजे वाटे ये वाटे। या वाटेला हा मार्ग जो देखिजे, हा मार्ग पाहिला तहान भूक विसरिजे। हा मार्ग नुसता पाहिला तरी सुद्धा मनुष्याची तहान भूक विसरून जाते। आणि रात्रंदिवस नेनिजे वाटे, या वाटेला चालत असताना, या वाटेला गेल्यानंतर रात्र कळत नाही आणि दिवस कळत नाही, रात्रंदिवस तिथं होतच नाही। हा सरळ सरळ अर्थ पाहिला आपण, विस्ताराने अर्थ पाहायचा। हा मार्ग जे देखिजे, हा मार्ग पाहायचा आहे। देखिजे म्हणजे काय? पाहणे म्हणजे काय? व्यवहारातलं पाहणं वेगळं आहे आणि परमार्थातलं पाहणं वेगळं आहे। व्यवहारामध्ये पाहणं म्हणजे नुसतं पाहणं आहे, त्यात होणं नाही, बरोबर आहे की नाही? एका घरच्या सेवकाला मालकाने सांगितलं, घोड्याला पाणी दाखवून आण। घोड्याला पाणी दाखवलं का? तो गेला नदीवर, घोडा उभा केला तीरावर, थोडा वेळ उभा केला आणि आला घेऊन। पुन्हा पाहिलं तर तो घोडा ओरडायला लागला, अरे घोड्याला पाणी दाखवलं की नाही तू? म्हटलं 2 वेळा दाखवून आणलं। आता घोड्याला पाणी दाखवलं म्हणजे त्याने फक्त लांबून दाखवलं, तिथे अर्थ त्याला कळाला नाही। दाखव याचा अर्थ घोड्याला पाणी पाज। हा मार्ग जे देखिजे, हा मार्ग पाहायचा आहे। पाहायचा आहे म्हणजे काय? लांबून पाहायचा नाही, या मार्गाचं अनुष्ठान करायचं आहे। नुसतं अनुष्ठान करायचं नाही, या मार्गाचा अनुभव घेणं म्हणजे हा मार्ग पाहणं आहे। परमात्म्याला पाहणं म्हणजे परमात्म्याचा अनुभव घेणं आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं आहे, दर्पणाचे नि आधारे एकची करुणी दुसरे, मुख पाहाती गवारे तैसे नको। मला पाहायचंय ना, मग असं नको पाहू गवारे, म्हणजे एखाद्या गावंढळ माणसासारखं, अज्ञानी माणसासारखं मला पाहू नको। अज्ञानी काय करतो? दर्पणाचे नि आधारे आरसा पुढं घेतो, एकची करुणी दुसरे, आपलं मुख त्या ठिकाणी प्रतिबिंब पाहतो आणि त्याला असं वाटतं प्रतिबिंब पाहिल्यावर आहे बरं का मी। तसं नको पाहू। तेथीचे पाहणे ऐसे असे विरा, जैसा न मोडिलिया विहरा, आपल्या उगमे झरा भरोनी ठाके। तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया। म्हणून या मार्गाला पाहायचंय म्हणजे काय करायचंय? या मार्गाचा अनुभव घ्यायचा आहे। योग मार्गाने चालत असताना परमात्मा स्वरूपाचा अनुभव घेणं म्हणजे या मार्गाला पाहणं आहे। सुरुवातीला जरी आपण यम नियम आसन करायला लागलो तरी सुद्धा त्याचा जेव्हा आपण अनुभव घेतो, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा मार्ग जे देखिजे ते तहान भूक विसरिजे। हा मार्ग पाहिल्याबरोबर मनुष्य तहान भूक विसरून जातो। वास्तविक पाहता तहान आणि भूक विसरणं अवघड आहे। तहान भूक असे शरीराचे धर्म आहेत ते, आणि ते असे धर्म शरीराचे आहेत की ते तहान भूक लागल्यानंतर माणसाला दुसरं काय आठवत नाही। माणसाला जर तहान लागली, माणसाला जर भूक लागलेली असेल तर प्रवचनात काय चाललंय सुद्धा आठवत नाही, कोण काय बोलते आठवत नाही। तहान भूक असे धर्म आहेत की त्याच्यामध्ये मनुष्य सगळं विसरतो। तहान भूक लागल्यानंतर त्याला भान राहत नाही, आवरणं कठीण आहे। परीक्षिती राजाला तहान लागली, भूक लागली आणि कोणी पाणी दिलं नाही म्हणून राग आला आणि त्या ऋषीच्या गळ्यात साप घातला मेलेला। परंतु हा मार्ग असा आहे की याच्यामध्ये आपण या मार्गाने चालू लागलो
साधन करू लागलो की आपल्याला तहान भूक जी आहे ते आपण विसरून जातो. सर्व मार्गाचं हेच फल आहे. कारण या मार्गामध्ये तहान भूक जे आहे ते शरीराचे धर्म आहेत आणि शरीराचं तादात्म्य जे आहे ते सुटतं. मनाला तहान लागते, मनाला शरीराला लागल्यानंतर मनाला कळतं तहान लागली, मनाला कळतं भूक लागली. पण तहान भूक ज्या मनाला कळतं ते मन मात्र परमात्मा स्वरूपाकार झालेलं असतं आणि म्हणून त्याला ते जाणवत नाही. भूक जरी लागलेली असेल आणि आपलं मन जर चांगलं तल्लीन झालं असेल, काय भजनात असू द्या, नामस्मरणात असू द्या, प्रवचनात असू द्या, कीर्तनात असू द्या, साधनात असू द्या, काही कळत नाही. त्या परीक्षित राजाचं वर्णन केलं. तो ऐकायला बसला. एकदा ऐकायला बसल्यानंतर तो 4 दिवस उठलाच नाही. वर्णन केले. शुकाचार्य म्हणायचे, अरे बाबा 4 दिवस झाले तू उठला नाही, तुला तहान लागली असेल, तुला भूक लागली असेल, जाऊन ये, तहान एखादं पाणी पिऊन ये, काही जेवून ये. तो म्हणतोय, नाही, तुमच्या मुखातलं हे अमृत ऐकत असताना आता मला तहानही आठवत नाही आणि भूकही आठवत नाही. पळाली तहान भूक, देहभाव हारपला तुझ पाहता विठ्ठला. कोळो नेदी सुख दुःख, तहान हारपली भूक. सुख दुःख कळत नाही, तहान भूक हरपते. जसं बाकी भगवंताला पाहताना हे होतं, तसं योगमार्गात सुद्धा साधन करत असताना परमात्मा स्वरूपाशी एकरूप होतं मन. आणि मन एकरूप झालेलं असल्यामुळे मनाचे धर्म, देहाचे धर्म जे मनाला कळतात ते कळत नाही आणि त्यामुळे तहान भूक विसरीजे. मग तहान भूक लागते कधी? साधन संपलं की मग कळतं आपल्याला तहान लागली बरं का, आपल्याला भूक लागली बरं का. काय काय योगी तर ते समाधीत जर राहिले तर समाधीमध्ये जेवणही नाही, अन्न नाही, पाणी नाही, असं वर्णन केलं आहे काय काय योग्यांचं. श्वासही बंद होतो त्यांचा आणि श्वास बंद असून सुद्धा ते जिवंत असतात. मग कोणी असं म्हणेल, बाबा श्वास बंद झाला आणि कशी काय जिवंत राहिले? तर त्या ठिकाणी परमात्मा स्वरूपकार त्यांची वृत्ती झालेली असते. अनेक योग्यांचं वर्णन आलेलं आहे. योग वशिष्ठामध्ये प्रल्हादजींना समाधी लागले, 1000 वर्ष समाधीमध्ये होते असं वर्णन आहे. ठीक अवस्था आहे. परवा दिवशी समाधीचा विषय झाला, त्याच्यात विषय आपण आला. तो बेडूक नावाचा प्राणी आहे, तो सुद्धा जमिनीत जाऊन बसतो 6 महिने 8 महिने. आता तुम्हाला बेडूक दिसतात का? जास्त नाही दिसत, पावसाळ्यात दिसतात. पण बेडूक असतात जमिनीत. तहान नाही, भूक नाही, काही नाही, सुप्तावस्थेमध्ये राहतात. आणि परत त्याच्यावर पाणी टाकलं की ते जसंच्या तसं, पावसाचं पडलं की जसं तसं फुगतं, चालू होतं त्याचं. तेव्हा त्या प्रकारे हा योगी जो आहे, या योग्याच्या मार्गाने चालत असताना तहान भूक विसरीजे, रात्रंदिवस नेनिजे वाटे ये. या वाटेने चालत असताना रात्र आणि दिवस कळत नाही. व्यवहारात आपल्याला रात्रही कळते, दिवसही कळतो. सूर्य उगवला दिवस, सूर्य अस्ताला गेला रात्र होते. परंतु या मार्गाने चालत असताना त्याला रात्रंदिवस कळत नाही. म्हणजे तो परमात्मा स्वरूपाकार त्याची वृत्ती झालेली असल्यामुळे बाहेर काय चाललं आहे त्याला कळत नाही. हा एक अर्थ घ्या. आणि दुसरा अर्थ असा आहे की वास्तविक पाहता रात्र आणि दिवस जे आहे हे लौकिक सूर्याला आहेत, पण परमात्मरूपी सूर्याला रात्रंदिवस नाही. हो, आता मागे आपली ओवी गेली, पुढती अस्तवेना ऐसे जया पाहलिया अद्वैत दिवसे, मग आपण पाची आपण असे अखंडित. पुढती अस्तवेना ऐसे जया पाहलिया अद्वैत दिवसे, ज्याचा कधी अस्तच होत नाही असा हा अद्वैत सूर्य आहे परमात्मा. त्याचा कधी अस्त होतो का?
या सूर्याचा उदय आहे आणि अस्त आहे, पण परमात्मरूपी सूर्याचा उदयही नाही आणि अस्तही नाही, तो नित्य आहे. यदा काय श्लोक आहे गीतेचा, भगवान परमात्मा सांगतात 15वा अध्याय, यदादित्यगतम सूर्यो जगत भासयते खिलम यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम न तद् भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. असा ज्ञानप्रकाश आहे, परमात्मरूपी प्रकाश आहे की त्या प्रकाशाचा कधी अस्त होत नाही. ज्ञान नित्य आहे. जागृती येते जाते, स्वप्न येतं जातं, सुषुप्ती येते जाते, पण परमात्म स्वरूप जे आहे किंवा ज्ञान आहे ते नित्य आहे. म्हणून असा नित्य ज्ञानस्वरूप असलेला परमात्मा तत्स्वरूपाकार याचं मन झालेलं असल्यामुळे आता याच्या दृष्टीने रात्र आणि दिवस नाही. हो, सुसडा सूर्यकणाच्या राशी नित्य उदयो ज्ञानियाशी अस्तमानाचे जयासी आडनाव नाही. या लौकिक सूर्याच्या प्रकाशात जोपर्यंत आहे तोपर्यंत अस्त आहे आणि उदय आहे, पण परमात्मा प्रकाशात गेल्यानंतर, त्याचा साक्षात्कार झाल्यानंतर मग त्याला रात्रही नाही आणि दिवसही नाही. तुकाराम महाराज म्हणतात, नकळे दिवस की राती अखंड लागली शे ज्योती. मध्ये राहिलं नाही, नकळे दिवस की राती, पुढं काय, अखंड लागली शे ज्योती वर्णू मी किती तया सुखा, पण एक तुकडा राहिला ना. आनंद लहरीची गती, नकळे दिवस की राती आनंद लहरीची गती, अखंड लागली शे ज्योती वर्णमी किती तया सुखा. दिवस कळत नाही, दिवस न कळे, रात्र न कळे, अंगी खेळे दैवत हे. हे दैवत असं आहे की याच्यात दिवस रात्र कळत नाही. जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे, पाहता रूप आनंद साठवे. म्हणून अशा प्रकारे या मार्गामध्ये रात्रंदिवस नेनिजे वाटे ये. आणखीन या मार्गाचं काय विशेष आहे, ज्ञानोबाराय लिहितात. अर्जुनाला भगवान परमात्मा सांगतात, अरे बाबा अर्जुना, हा मार्ग जो आहे पंथराज आहे, श्रेष्ठ मार्ग आहे. काय श्रेष्ठता आहे या मार्गाची, चालता पाऊल जेथ पडे तेथ अपवर्गाची खाणी उघडे, आवाटलिया तरी जोडे स्वर्ग सुख. या मार्गाने चालता पाऊल जेथ पडे, चालत असताना जिथे जिथे तुमचं पाऊल पडेल तेथ अपवर्गाची खाणी उघडे. त्या ठिकाणी अपवर्ग म्हणजे मोक्ष, त्याची खाणी उघडते, खान उघडते. आणि आवाटलिया तरी जोडे स्वर्ग सुख. कदाचित हा मार्ग सुटला, भलतिकडे जरी गेला तरीसुद्धा स्वर्गसुखाची प्राप्ती होते. चालता पाऊल जेथ पडे, या मार्गाने चालत असताना आता एक एक पाऊल टाकत टाकत या मार्गाने जायचं आहे बरं का. जे पायरी पायरीने जायचं आहे. पहिला यम, नंतर नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, 8 अंग आहेत. परंतु प्रवास करत असताना ज्ञानोबाराय म्हणतात, चालता पाऊल जेथ पडे, ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या अवस्थेवर तुम्ही जाल त्या ठिकाणी तेथ अपवर्गाची खाणी उघडे. आता वास्तविक पाहता या मार्गाची स्तुती केलेली आहे बरं का. प्रत्येक मार्गामध्ये प्रवृत्ती व्हावी म्हणून कधी कधी त्याची स्तुती केलेली असते. याला शास्त्रामध्ये अर्थवाद असं म्हणतात. अर्थवाद म्हणजे काय, एखाद्या गोष्टीमध्ये प्रवृत्ती होण्याकरता स्तुती केलेली असते.
याचा अर्थ सगळ्यांनी त्याच्यात प्रवृत्त व्हावं एवढाच घ्यायचा असतो. कधी कधी त्या ठिकाणी एखाद्या गोष्टीची स्तुती करण्याकरता एखाद्याची निंदाही केलेली असते. देवांचं वर्णन करत, संतांचं वर्णन करत असताना देवाला कमी पण दिलेलं असतं, कधी कधी केलेलं असतं, परंतु याचा अर्थ असा नाही की देव कमी आहे. हो, जेवायला बसला आणि पिठलं भाकरी होती. काय पिठलं झालं म्हटलं, श्रीखंडाच्या तोंडात मारील. आता श्रीखंडाच्या तोंडात पिठलं कधी मारील का? पण पिठल्याची स्तुती करायची, चांगलं झालं बा पिठलं म्हणून सांगत असताना, त्या मार्गाची स्तुती करत असताना अर्थवाद नावाचा एक प्रकार आहे. म्हणून ज्ञानोबाराय ते, आणि ज्ञानोबारायांचा हा जुना मार्ग आहे, परंपरेचा मार्ग आहे. नाथ परंपरेमध्ये या योगाला जास्त किंमत आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी तोंड भरून याचं वर्णन केलं आहे. चालता पाऊल जेथ पडे, म्हणजे नुसतं पाऊल टाकलं लगेच मोक्ष. एवढं सोपं आहे का हो? योग मार्ग एवढा सोपा आहे का? पण ज्ञानोबाराय स्तुती करतात, सांगतात, याचा अर्थ आपण घ्यायचा, आशय असा घ्यायचा आहे की साधन करत असताना प्रत्येक साधन करत अवस्थेवरती आपल्याला आत्मानंदाची अनुभूती येते. आपण कालच पाहून आलो, अहो नुसता यम जरी जीवनामध्ये आले, अहिंसा, सत्य असते, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, तरी किती आनंदी जीवन होऊ शकतं. नियम जीवनामध्ये आले, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, तरी आनंदी जीवन होतं. मग आसन, प्राणायाम करायला लागल्यानंतर आनंदच आहे. म्हणून अपवर्ग शब्दाचा अर्थ इथे आत्मानंद घ्या. अपवर्ग म्हणजे पवर्ग ज्या ठिकाणी नाही त्याला काय म्हणायचं? अपवर्ग. पवर्ग काय? प, फ, ब, भ, म याला म्हणायचं पवर्ग. प म्हणजे काय? ज्या ठिकाणी पाप नाही. फ ज्या ठिकाणी फजिती नाही. ब, आता बनी काय घ्यायचं? ज्या ठिकाणी बंध नाही. भ ज्या ठिकाणी भीती नाही. म मरण नाही. आलं का? प, फ, ब, भ, म असा आहे. कोण आहे? मोक्ष आहे. म्हणून याला म्हणायचं अपवर्ग. या मार्गाने आपण चालायला लागलो, चालता पाऊल जेथ पडे तेथ अपवर्गाची खाणी उघडे. अपवर्ग म्हणजे मोक्ष, आनंद, आनंदाची त्या ठिकाणी खाण उघडते, आनंद अनुभूती येते. त्याचं कारण असं आहे, बहिर्मुख वृत्ती असल्यामुळे माणसाचं मन चंचल असतं, आणि चंचल असल्यामुळे त्याला आपल्यातला आनंद मिळत नाही. इंद्रियांची तोंडं जी आहेत ती बाहेर आहेत. या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावच पाही इंद्रियांचा. आणि त्याच्यामुळे आज जरी आनंद आहे, आनंद हे आपलं जरी स्वरूप असलं तरी जीवाला आनंदाची अनुभूती येत नाही. मग आनंदाची अनुभूती कधी येते? वृत्ती अंतर्मुख झाली, इंद्रिय अंतर्मुख झाली की आपोआप आनंद मिळायला लागतो. आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी. म्हणून अपवर्गाची खाणी उघडे. आणि आपण जसं जसं साधन योगाचं करायला लागतो तसा हा आतला आनंद प्रगट व्हायला लागतो, आणि म्हणून त्याला आनंद येतो योग्याला. म्हणून तो म्हणतो काय आनंद आला हो, नुसतं भजनाला बसलं तरी म्हणतो आज भजनाला आनंद आला, एकाग्र मन झालं, प्रवचनाला आनंद आला. तसं साधन करायला बसल्यानंतर सुद्धा त्याला आनंद येतो, आणि तो आनंद म्हणजेच अपवर्ग आहे. अपवर्गाची खाणी उघडे आणि आव्हाटलिया तरी जोडे स्वर्ग सुख. कदाचित आव्हाटलिया, आव्हाटलिया म्हणजे भलत्या मार्गाला लागला तरी, भलत्या म्हणजे त्याचा मार्ग थोडा चुकला आहे की नाही. ज्ञानोबाराय म्हणतात ना, आव्हाटलिया असता बुद्धी, विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. आव्हाटलिया असता बुद्धी. हा योग का लोपला त्याची कारणं सांगताना भगवंतांनी सांगितले. जे प्राणिया कामी भरू, देहाची वरी आदरू, मनोनी पडला विसरू आत्मबोधाचा. सगळ्या लोकांचं लक्ष फक्त विषयाकडेच गेलं, तिकडेच आदर त्या ठिकाणी.
ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची जीवा हाव संसारी. म्हणून आवाटली आस्था बुद्धी, याच्याविषयी असलेली आस्था बुद्धी संपली आणि मग विषय सुखाची परमावधी. विषय सुख जे आहे हेच आपल्याला श्रेष्ठ आहे असं वाटायला लागलं. आणि मग जीव तैसा उपाधी आवडीला का. तसं या ठिकाणी हा योगी जो आहे तो योग करत असताना कधी कधी त्या ठिकाणी तो भलत्या मार्गाला जाण्याची शक्यता आहे. कारण योगामध्ये अनेक प्रकारचे प्रतिबंधसुद्धा येतात. 12व्या अध्यायामध्ये या सगळ्या प्रतिबंधाचं वर्णन केलं आहे. काय काय प्रतिबंध येतात. महेंद्रादी पदे करिता ती वाट वधे रिद्धी सिद्धीची द्वंद्वे पडोनी ठाती. या मार्गाने चालल्यानंतर, योग मार्गात चालल्यानंतर महेंद्रादी पदे करिता ती वाट वधे, वेगवेगळी रूपं धारण करून महेंद्रादी पदे येतात. देवच वेगवेगळी रूपं धारण करतात. कधी कोणाचं रूप कधी कोणाचं रूप धारण त्याला विचलित करण्याचा प्रयत्न करतात आणि रिद्धी सिद्धी त्याच्यामध्ये प्राप्त होतात. आणि त्या योग्याने ती रिद्धी सिद्धी पाहिली की कदाचित तो त्या रिद्धी सिद्धीच्या मागे लागण्याची शक्यता असते. कदाचित तिथून तो विचलित होण्याची शक्यता असते. अनेक योगी होते. विश्वामित्र तपश्चर्या करायला बसले, विघ्न आलं, ते आवाटली आस्थाबुद्धी झालं. अनेक प्रकारचे योगी असतात. त्यांनी त्या ठिकाणी ध्यान करायला सुरुवात केली, चिंतन करायला सुरुवात केली, एखादी सिद्धी त्यांना प्राप्त होते. आणि सिद्धी प्राप्त झाल्यानंतर सिद्धी लावी पिसे. मग मती भ्रंशे असं वर्णन केले ज्ञानोबांनी एका ठिकाणी. ती सिद्धी काय करते, माणसाला आपल्या साध्यापासून परावृत्त करते. पण असं जरी झालं तरी सुद्धा ज्ञानोबाराय सांगतात, आवाटलिया तरी जोडे सर्व सुख. जरी चुकला तेवढ्यापुरता त्याचा मार्ग, तरी केलेली साधना. नई कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. अर्जुनाने पुढे प्रश्न विचारलाय देवाला. देवा, योग साधन करत होता आणि करता करता जर मृत्यू आला तर? अजून मुक्काम तर पोचलाच नाही, मुक्कामावर गेलाच नाही. आणि जर अगोदरच त्याला मृत्यू आला तर? भगवान म्हणतात, बाबा जात नाही, व्हायला जात नाही. त्याने केलेलं जे साधन असतं ते त्याला पुढच्या जन्मामध्ये उपयोग येतं. हो, सुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो विजायते. असा जो योग भ्रष्ट पुरुष असतो तो उच्च कुळामध्ये जन्माला येतो. तिथं आल्यानंतर परत त्याची योग साधना सुरू होते आणि मध्यभागी त्याला स्वर्गातलं सुखसुद्धा मिळतं. म्हणून आवाटलिया तरी जोडे स्वर्ग सुख. आता हे सगळं वर्णन कशाकरता चाललं आहे? योग मार्गाची स्तुती चाललेली आहे. याचा अर्थ भलतिकडे जावंच असं नाही, जाऊ नये, आपलं ध्येय आपण गाठावं. पण गेला तरी भगवान परमात्मा म्हणतात अर्जुनाला, अरे हा असा पंथराज आहे. आणखीन काय विशेष आहे? निगिजे पूर्विलिया मोहरा की येई जे पश्चिमेची या घरा. निश्चळपणे धनुर्धरा चालणे येथीचे. असा मार्ग आहे हा बघा. जायचं कुठं यायचं कुठं. निगिजे पूर्वलिया मोहरा. या मार्गामध्ये पूर्व दिशेकडून निघायचं आहे. येई जे पश्चिमेचे या घरा. आणि घर कुठं आहे? पश्चिमेला आहे. निघायचं पूर्वेला आणि जायचं पश्चिमेला. निश्चळपणे धनुर्धरा चालणे येथेचे. आणि या ठिकाणचं चालणं जे आहे ते निश्चळपणे बसणं हेच चालणं आहे. इथलं चालणं वेगळं आहे योगातलं. आपलं लौकिक चालणं वेगळं आहे. योगामध्ये चालायचं म्हणजे काय? जेवढं मन निश्चळ झालं तेवढे तुम्ही जास्त चालले. आणि मन जर चंचल असेल तर अजून तुम्ही काहीच चालले नाही, एकाच जागेवर आहे. जरी तुम्ही आसन लावून बसलेले असले आणि मन फिरत असलं तर तुमचं फिरणं चालू आहे. आणि मन जर फिरत नसेल तर तुमचं चालणं सुरू झालं. थोडं का वेळा चालले तुम्ही. म्हणून निगिजे पूर्विलिया घरा. आता पूर्वेकडून निघायचं
आणि पश्चिमेकडे जायचं म्हणजे काय? सूर्य ज्याप्रमाणे पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला काय होतो? मावळतो. सूर्य उगवला की त्या ठिकाणी सगळी प्रवृत्ती सुरू होते माणसांची, आणि संध्याकाळी सूर्य मावळला की सगळी प्रवृत्ती संपते. तसं निगिजे पूर्विलिया घरा म्हणजे प्रवृत्तीने सुरुवात जरी असली तरी याचा शेवट मात्र निवृत्तीमध्ये होतो. म्हणजे आसन असेल, प्राणायाम असेल, ध्यानधारणा असेल, ही प्रवृत्ती आहे, क्रिया आहे. पण क्रिया जरी असल्या तरीसुद्धा शेवटी नैष्कर्म्य अवस्था प्राप्त होते, परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होते, ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे क्रिया नाहीत. अशा प्रकारचं परमात्मा स्वरूप काम नाही काम नाही झालो पाही रिकामा अशी स्थिती प्राप्त करून घेता येते. किंवा बहिर्मुखतेकडून निघायचं आहे, अंतर्मुखतेकडे जायचं आहे, पूर्वेकडून निघायचं आहे, पश्चिमेला जायचं आहे, किंवा पूर्वेकडून निघायचं आहे, पश्चिमेला जायचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी कुंडलिनी जी आहे पूर्व दिशेकडून म्हणून खालून वर न्यायची, हे पूर्व दिशा आहे, आणि इकडं वर पश्चिम दिशा आहे. कुंडलिनी वर घेत 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 घेऊन जायचं आहे मूर्ध्न्य आकाशामध्ये. काल विषय झाला, तर पूर्वेकडून जायचं आणि पश्चिमेला जायचं. म्हणून अशा प्रकारे हा मार्ग आहे. निगिजे पूर्वलिया मोहरा की येई जे पश्चिमेचे आघरा निश्चळपणे धनुर्धरा चालणे येथीचे. या ठिकाणचं चालणं आहे निश्चळपण, हेच या ठिकाणचं चालणं आहे, योग साधना आहे. त्यामुळे योग साधनेमध्ये निश्चळपणा प्राप्त झाला पाहिजे. जेवढा जेवढा निश्चळपणा प्राप्त होईल मनाला, तेवढा तेवढा तो योग मार्गात जास्त चालला, तेवढं गाव लवकर आलं. आणि अजून निश्चळपणा प्राप्त झाला नसेल तर अजून त्याचं चालणं काहीच नाही. म्हणून निश्चळपणे धनुर्धरा चालणे येथीचे. या ठिकाणचं चालणं म्हणजे निश्चळ होणं आहे. मन निश्चळ होणं अवघड आहे. मन हे सारखं चालत असतं, मनाचं फिरणं सारखं चालू आहे. उतरंडी उतरी रची संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पयोनी मोडी. अशा प्रकारे सगळ्या उतरंडी रचत असतं. म्हणून हे मन जे आहे चंचल आहे, आणि जेवढं मन याच्यामध्ये स्थिर होत जाईल तेवढा तेवढा योगमार्गाचा आपला प्रवास झाला असं समजायचं. मन हे निश्चळ झाले एके ठाई मग तया काही, मग तया उने काही निज सुखा. मन निश्चळ झालं की योगामध्ये आपण भरपूर चाललो. म्हणून या ठिकाणचं चालणं जे आहे धनुर्धरा निश्चळपणे चालणं आहे. इथं घाई गडबड करून चालत नाही, गोंधळ चालत नाही, कुठल्याही प्रकारचं विक्षेप या ठिकाणी चालत नाही. निश्चळ होणं हेच या ठिकाणचं चालणं आहे. आणखीन काय विशेष आहे? येणे मार्गे जया ठाया जाईजे तो गावो आपणची होईजे हे सांगो काय सहजे जानशी तू. या मार्गाने जायचं आहे, वेगळाच मार्ग आहे. पूर्वेकडून निघायचं आहे आणि पश्चिमेला जायचं आहे. इथं चालायचं आहे म्हणजे निश्चळ होणं हेच या ठिकाणचं चालणं आहे योगमार्गातलं. आणखीन विशेष असा आहे, येणे मार्गे जया ठाया जाईजे. या मार्गाने ज्या ठिकाणी जायचं आहे तो गावो आपणची होईजे, तो गावच आपण व्हायचं आहे. हे सांगो काय सहजे जानशी तू. आता हे तुला मी काय सांगू, हे सगळं जानशी तू म्हणजे आता तुला पुढं सगळं विस्ताराने सांगणार आहे. आणि तू अनुभव घेतल्याशिवाय तुला हे कळणार नाही. बाकीचे मार्ग जे आहेत आपण चालत असताना, त्या मार्गाने जात असताना गाव पुढे राहतो आणि आपण चालत असतो. उदाहरणार्थ आळंदीला आपल्याला जायचं आहे, पुण्याहून आपण निघालो, पुण्याहून आल्यानंतर आळंदी पुढे आणि आपण मागे. 10 किलोमीटर राहिली, 5 किलोमीटर राहिली, मग आळंदीत गेलो. आपण आळंदीत गेलो तरी आळंदी आपण होतो का?
आळंदीत आलो म्हणतो, पण आळंदी वेगळीच आहे. पण ह्या मार्गाचं मात्र तसं नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, येणे मार्गे जया ठाया जायजे. ज्या ठिकाणाला या मार्गाने जायचं आहे, कोणत्या ठिकाणाला मार्गाने जायचं आहे, कोणतं ठिकाण आहे, मुक्काम कोणता आहे? ततपदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यत प्रवृत्ती प्रसृता पुराणी. जायचंय कुठं हे माणसाला माहिती पाहिजे बरं का. गाव कोणता आहे आपला? आपला हा गाव आहे का? हा मुक्काम आपला आहे का? नाही. देशवेश नवे माझा सहज फिरता आलो, करू सत्ता कवनावरी कोठे स्थिर राहिलो. पाय डोळे म्हणता माझे तीही कैसा मोकलिलो, परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो. आपण सगळे परदेशी. आपलं गाव नाही, आपलं नाव हे नाही, आपलं गाव हे नाही. पण आपण त्या ठिकाणी या ठिकाणी परदेशी असल्यामुळे आंधळे झालो, पांगळे झालो. ही इंद्रिय आपलं ऐकत नाहीत. मुक्काम, पुढचा मुक्काम गाठण्याकरता म्हणून देवाने आपल्याला हा मुक्काम दिला, मनुष्य देहरूपी मुक्काम दिला. सहज फिरत आलो. पण आपल्याला आपला मुक्काम माहिती पाहिजे, कुठं जायचं आहे. बऱ्याच वेळेला असं असतं की माहितीच नसतं कुठं जायचं. चाललाय प्रवास, चाललाय. गुरुवारी दृष्टांत सांगत असतात, भिकारी होता आणि तो गाडीत चढला रेल्वेमध्ये. अहो कुठं जायचं आहे तुम्हाला? म्हणलं मला नागपूरला जायचं आहे. ते म्हणले अहो खाली उतरा, ही गाडी मुंबईला चालली. खाली नाही उतरला, तो सीटवर जाऊन बसला. बसल्यानंतर गाडी सुरू झाली. शेजारचा म्हणायला लागला, बाबा तुम्हाला नागपूरला जायचं होतं आणि तुम्ही तर या गाडीत बसली, आता ही गाडी मुंबईला चालली. तो हसायला लागला. म्हटला जाऊ द्या, मुंबईला काय नागपूरला काय, मला जाऊन भिकच मागायची. म्हटला साध्य माहिती नाही आपल्याला जायचं आहे कुठं. मनुष्य देहाचं नेमकं साध्य काय आहे, ठिकाण कोणतं आहे? हो, संत गेले तया ठाया देवराया पाववी. आघाता वेगळा असे ठाव हा निराळा. असा ठाव आहे, असे ठिकाण आहे की जिथं कुठल्याही प्रकारचा आघात नाही. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोसे. त्या गावाला जायचं आहे. पण ज्ञानोबाराय म्हणतात, हा योग मार्गाच्या साधनाने जर आपण गावाला गेलो, या मार्गाने जर गेलो तर विचित्र घटना घडते. या मार्गाने जायचं म्हटलं तर ज्ञानोबाराय म्हणतात, तो गावचे आपण होईजे. तो गावच आपण होऊन जातो. आता गाव आपण कसं काय होईल? वास्तविक पाहता हे गाव म्हणजे काय? परमात्मा स्वरूप आहे. आणि गावाला निघालेला कोण आहे? जीव आहे, साधक आहे. त्याने भ्रांतीने आपल्याला जीव मानलेला आहे. आणि म्हणून आता योग साधन करून, ध्यानधारणा करून त्याने काय, त्या गावाला जायचं आहे म्हणजे आपला जीवपणा सोडायचा आहे. हो, काय लवन मेळविता नोहे सारिता निराळे, लवन मेळविता जळे. मीठ जे आहे ते समुद्र स्वरूपच आहे. म्हणून त्या ठिकाणी लवणाची कुंजरी सुदलिया लवन सागरी नोहे होयची ना माघारी परती जैसी. मिठाची हत्तीन समुद्राला भेटायला गेली. भेटायला गेल्यानंतर मिठाची हत्तीन, मिठाची हत्तीन जी आहे ती समुद्राला भेटायला गेल्यानंतर म्हटले अजून कशी येईना पाणी पिऊन. ती समुद्रात गेल्यानंतर येईल का परत? नाही येणार. ती समुद्ररूप झाली. का झाली समुद्ररूप? कारण ती समुद्ररूपच होती. तसा जीव जो आहे या ठिकाणी या मार्गाने चालत चालत ज्या गावाला गेला, मोक्ष नावाचा गाव आहे, परमात्मा स्वरूप नावाचा गाव, तिथं गेल्यानंतर हा जीव वेगळा राहत नाही. परमात्मा स्वरूप देव पहावया गेलो, परमात्मा स्वरूप त्या ठिकाणी. म्हणून गावची आपण होईजे.
15व्या अध्यायामध्ये विषय घेतला आहे अर्जुनाने. अर्जुनाच्या मुखातून ज्ञानोबाराय म्हणतात, शंका घेतली अर्जुनाने, देवा तू म्हणतो की ते तत्स्वरूप होऊन जातात, मग फुलामध्ये गेलेले जे भ्रमर असतात ते फुलं स्वरूप होतात का? त्याच्यावरून ते भिन्न आहेत का अभिन्न आहेत? किती विस्ताराने भगवंतांनी सांगितलं आहे. भिन्नही आहे आणि अभिन्न आहे. ज्ञानदृष्टीने पाहिलं तर अभिन्न आहे आणि अज्ञान म्हटलं तर मग भिन्न आहे. म्हणून त्या ठिकाणी हा जीव हा तुका म्हणे कैची केव कोठे जीव निराळा. म्हणून तो गावचे आपण होई जे. आणखीन एक ओवी आहे, आता होय सांगणारं कोणी असलं तर बोला. अशाच प्रकारची ओवी आहे. होनी ठाके अवघा मोक्षाचाची, गेल्या तया गावा होनी ठाके अवघा मोक्षाचाची. संसार होनी ठाके अवघा मोक्षाचाची, असं शेवटचा तुकडा मला आठवत आहे. जया गावा संसार साते पांडवा होनी ठाके अवघा मोक्षाचाची, अशी ओवी आहे. म्हणून ज्या गावाला गेल्यानंतर तो गावचे आपण होईजे. असू द्या, काय हरकत नाही. हे सांगो काय सहजे जानशी तू. हे काय सांगायचं बाबा तुला, सहजच तुला हे सगळं पुढं कळणार आहे. कारण आता ही फक्त सुरुवात आहे, अजून योग सांगायला सुरुवात केली नाही देवाने. तू त्या ठिकाणी हे सगळं सहज जाणणार आहेस. तू अनुभव घेतल्यानंतर सहजच तू परमात्मा स्वरूप झाला की तुझ्या हे लक्षात येईल. एवढ्या प्रकारे अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने भगवंताने या योग मार्गाचं वर्णन करायला सुरुवात केली. खूप महत्त्व सांगितलं. तेत म्हणितले देवा तरी तेची मग केव्हा का आरती समुद्रोनी न काढावा बुडतुजी मी. तेथ म्हणितले देवा. त्या ठिकाणी म्हटलं हे देवा. कोणी म्हटलं? अहो कोणी म्हटलं? हां कोणी म्हटलं? अर्जुनाने म्हटलं. कोणाला म्हटलं? देवाला म्हटलं. हे देवा तेत म्हणितले देवा. तेत म्हणजे कधी? हे सगळं वर्णन सांगितल्यानंतर अर्जुनाला भगवान परमात्मा म्हणतात, अरे बाबा जे मार्गेचा कापडी महिषाजुनी अनेक प्रकारचे योगी वृंद जे आहेत हे सुद्धा या मार्गाने गेले. पाटी महर्षी येणे आले, साधकाचे सिद्ध झाले, आत्मविद थोरावले. असा मार्ग आहे ज्या मार्गाला गेल्यानंतर तहान भूक विसरते. जेवण बनवायचं कामच नाही. तहान लागत नाही आणि भूकही लागत नाही. कशाला जेवण बनवायचं आहे? या मार्गाचं किती मोठं आहे. रात्र कळत नाही, दिवस कळत नाही. किती श्रेष्ठ मार्ग आहे. आता हे सगळं वर्णन ऐकल्यानंतर अर्जुनाला जी आहे उत्कंठा निर्माण झाली. पूर्वीकडून निघायचं आणि पश्चिमेकडे जायचं आहे. या मार्गामध्ये गेलं की तो गावच आपण होऊन जातो. हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुन म्हणायला लागला, देवा ते तर म्हणितले देवा तरी तेची मग केव्हा. अहो तोच मार्ग मग केव्हा का आरती समुद्रोनी न काढावा बुडतुजी मी. आता मग मला कधी सांगणार तो मार्ग? किती दिवस झाले नुसतं मार्गाचंच वर्णन चाललं आहे. मार्ग असा आहे, मार्ग तसा आहे, पण मला सांगणार कधी तो मार्ग? कारण मी बुडायला लागलो आता. कशात बुडायला लागला? कोणत्या समुद्रात? का आरती समुद्रहुनी न काढावा बुडतुजी मी. मला आता तुम्ही आरती समुद्रावरून का न काढावा? मी बुडतोय, बुडायला लागलो. कोणत्या समुद्रात बुडायला लागलो? आरती समुद्र. आरती इच्छा वेगळी आणि आरती वेगळी आहे बरं का. इच्छा जी असते ती काय एखादी वस्तू नाही मिळाली तरी चालते, जाऊ दे, ही नाही तर दुसरी, दुसरी नाही तर तिसरी. पण आरती शब्द जो आहे आपला, कीर्तन झालं, प्रवचन झालं की शेवटी काय असते? आरती. ती आरती नाही बरं का. ती आरती म्हणजे उपचार आहे.
देवाच्या भक्तांचं वर्णन करत असताना भगवंतांनी 4 प्रकारचे भक्त सांगितले. त्यात आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. आर्त भक्त सांगितलं. आर्त भक्त म्हणजे काय? आर्त तो आरतीचे निव्याजे. त्याच्या मनामध्ये फार उत्कंठ असते, दुःख असतं. आर्त तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे म्हणे त्याची चक्रपाणी वाटप आहे. पंढरीशी जावे संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. जावे पंढरी आवडे मनाशी. हां, तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे म्हणे, त्याला रात्रंदिवस त्याला चैन पडत नाही, काही आवडत नाही दुसरं. अशी आरती निर्माण होणं. आरती म्हणजे उत्कट इच्छा, उत्कंठा. आता हे सगळं वर्णन ऐकल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये काय झाली? उत्कंठा निर्माण झाली. किती मोठं योगाचं वर्णन केलं, पण सांगायचं कधी योग? जसं अन्नाचं वर्णन एखादा करायला लागला, अमक्या ठिकाणी अशी अशी पंगत आहे, किंवा आपल्या इथे आज पंगत आहे, सगळे लोक जेवायला आलेत, 12 वाजले, भूक लागलेली आहे सगळ्यांना. हा नुसतं अन्नाचंच वर्णन करायला लागला. आज तुमच्यासाठी गुलाबजामुन बनवलेले आहेत, आज तुमच्यासाठी कढी बनवलेली आहे, आज तुमच्यासाठी अमुक भाजी आहे, आज तुमच्यासाठी तमुक भाजी आहे. आणि इकडे 12:30 वाजले, याचं प्रवचनच चाललं आहे. काय काय बनवलं ते, काय काय लोकांची भूक खवळते मग अन्नाचं वर्णन ऐकल्यानंतर. आणि ते भूक खवळल्यानंतर मग तो म्हणतो, अहो सांगणार कुठपर्यंत तुम्ही, आणा ना लवकर, वाढा लवकर. तसं अर्जुनाची भूक खवळली. आता इथे योग मार्गाचं वर्णन अर्जुन ऐकायला लागला आहे. देवाने सांगितलं असा योग मार्ग आहे, तसा योग मार्ग आहे. मग अर्जुन म्हणायला लागला, देवा एवढं तुम्ही वर्णन करताय आणि मग मला सांगायचं कधी तुम्ही? अरे बाबा सांगतो सांगतो, थांब. नाही देवा, आता मी बुडायला लागलो म्हणे. पार कशात बुडायला? आरती समुद्रोनी. का न आरती समुद्रोनी न काढावा बुड तुझी मी. आता मी आरती रूपी समुद्रात, माझ्या मनात तीव्र उत्कंठा निर्माण झाली आणि त्या उत्कंठारूपी समुद्रात मी आता बुडायला लागलो. आणि मग तुम्ही मला का नाही काढत? तुम्ही काढणार नाही तर कोण काढणार आहे? एखादा मनुष्य जर त्या ठिकाणी बुडत असला समुद्रामध्ये, आता समुद्रात सांगितलं आहे बरं का, समुद्रातून बुडणारा काढायला सामान्य चालत नाही, सामान्य मनुष्य काढू शकत नाही. समुद्रात बुडत असल्यानंतर कोण काढील? समुद्रातून बुडणारा काढणारा तसा पट्टीचा पाहिजे. तसा हा आरती समुद्र आहे, योगाची आरती आहे. मला योग प्राप्त झाला पाहिजे, मला योगाचं साध्य प्राप्त झालं पाहिजे, अशी जरी आरती असली तरी काढणारा दुसरा कोणीच नाही. योग साधन एवढं सोपं आहे का हो? मग ह्या योग साधनातून आपल्याला काढणारा कोण आहे? योग साधन प्राप्त करून देऊन योग साध्य प्राप्त करून देणारा कोण आहे? भगवान परमात्मा आहे. कारण तो योगेश्वर आहे. म्हणून योग सूत्रामध्ये एक सूत्र चालय, ईश्वर प्रणिधानात वा. योग चित्तवृत्ती निरोधा, चित्तवृत्तीचा निरोध होतो. पण योगामध्ये जर ईश्वर प्रणिधान असेल, ईश्वराचं साह्य असेल, तर लवकर त्या ठिकाणी ईश्वर कृपेने काय होते? प्राप्ती होते. म्हणून हा तर भगवान परमात्मा योगेश्वर आहे, याला काय अवघड आहे? म्हणून आरती समुद्र आहे. आणि आरती समुद्रामध्ये जसं बुडणारा त्या ठिकाणी एखादा मनुष्य बुडत असेल, जोपर्यंत बुडलेला नाही तोपर्यंत तो काढा काढा म्हणतो. बुडल्यावर काढा म्हणतो का? काढा म्हणतोय त्या अर्थी अजून बुडला आहे का? आणि ज्या अर्थी बुडला नाही म्हणूनच काढा काढा म्हणतोय. म्हटलं मग आता पुढं बुडल्यावर कोण कधी काढणार? अजून वेळ गेलेली नाही देवा, मला अजून वाटतंय करावं साधन. एकदा संसारात बुडला मग आता काय कर, योग होईल का काय होईल? ध्यान होणार नाही, चिंतन होणार नाही. आता माझ्या मनात आरती निर्माण झालेली आहे, हा आरतीचा समुद्र आहे देवा, आणि त्याच्यात मी बुडतोय. आता माझ्या मनात उत्कट इच्छा निर्माण झालेली आहे. याच वेळेस तुम्ही नाही काढणार तर मग कधी काढणार?
पण लवकर काढा, तुम्हीच काढू शकता, दुसरं मला कोणी या समुद्रातून काढू शकत नाही. तेव्हा भगवान म्हणले, तव कृष्ण म्हणती ऐसे, हे उत्संकळ बोलणे कायसे, आम्ही सांगत असो आपैसे वरी पुशिले तुवा. अहो काढा लवकर, मी बुडायला लागलो, लवकर सांगा, लवकर काढा. असं म्हटल्यानंतर भगवान म्हणले, थांब थांब, लय घाई करू नकोस. हा मार्ग म्हणजे घाई करण्याचा मार्ग नाही. तुका म्हणे नाही चालत तातडी, घाई गडबड करून योगात चालत नाही. नाही म्हटलं मी 10 दिवसाचा अभ्यास एकाच दिवसात करतो, चालत नाही. शनै शनै रूपरमेत बुद्धी धृती गृहीतया, हळूहळू ढाळे ढाळे अभ्यास करावा लागतो. आणि अभ्यास एका दिवसात होत नसतो बरं का. हळूहळू करणं म्हणजे अभ्यास, पुन्हा पुन्हा करणं म्हणजे अभ्यास, युक्तीने करणं म्हणजे अभ्यास. पण योगाचा मार्ग जो आहे, भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणायला लागले, तव कृष्ण म्हणती ऐसे. कृष्ण, कृष्ण शब्द ज्ञानोबारायांनी वापरला आहे, कारण अर्जुन आणि भगवंताचं जे नातं आहे ते सख्याचं नातं आहे, म्हणून कृष्ण शब्द वापरला आहे. कृष्ण शब्दामध्ये कृषिर्भूवाचको शब्दो नश्च निर्वृत्तीवाचक, तयोरैक्यम परम ब्रह्म कृष्णरित्य विधीयते. साक्षात ब्रह्मस्वरूप असलेला कृष्ण आहे, आपल्या भक्तांचं चित्त आकर्षित करतो म्हणून कृष्ण आहे. असा असलेला कृष्ण म्हणती ऐसे, काय म्हणतात, हे उच्छंकळ बोलणे कायसे. अरे बाबा, उतावळेपणाचं आहे तुझं बोलणं, काय असं का बोलतो बरं, काढा लवकर मला, काढा लवकर मला, असं उतावळेपणाचं बोलणं तू का करतोस. उच्छृंखल बोलणं, बोलण्याला कुठल्याही प्रकारे मर्यादा नसेल तर आपण काय म्हणतो, उच्छृंखल बोलतो. कुठं बसलोय आपण, काय बोलतोय आपण, कोणासमोर बोलतोय आपण, काही नाही. मंदिरात बसला तरी त्याचं बोलणं चालूच. बरं मंदिरात बसल्यावर काय देवाचं बोलावं ना, तिथं बसल्यानंतर सुद्धा काय इकडचं तिकडंच बोलतो. कोणाबरोबर सुद्धा काही बोलतो, कुठे बसल्यानंतर काय बोललं पाहिजे, कोणाला बोललं पाहिजे. आता साक्षात भगवान परमात्मा आहे. बरं, भगवान परमात्मा अर्जुनाला आत्तापर्यंत काही न सांगतील असं झालं आहे का. भगवान परमात्म्याने सगळी जबाबदारी अर्जुनाची आपल्यावर घेतलेली आहे. एवढा मोठा विश्वाचा चालक मालक परमात्मा रथावर सारथी झालेला आहे, काय गरज होती का. बरं, आणखीन दुसरी गोष्ट अशी, आतापर्यंत कितीतरी वेळा ह्याने विचारलं नाही तरी सांगितलं आहे. देव अर्जुनापेक्षा अर्जुनाच्या उद्धाराची काळजी कोणाला जास्त आहे, देवाला आहे. ज्ञानोबारायांनी उदाहरण दिलं आहे, जी अपत्य थानी रिगे तयाची भूकते माऊलीशीची लागे. दूध पिणारं जे लहान मूल असतं, आईचं दूध पिणारं, त्याची भूक आईला लागते. म्हणजे ते मुलगा जर झोपवलेला असेल, थोडा वेळ झाला की आई म्हणते नाही त्याला भूक लागली असेल. तसं अर्जुनाचे आणि भगवंताचे संबंध आहेत. अर्जुनाला भगवान परमात्मा आपल्या मुलाप्रमाणे मानतात, लहान मुलाप्रमाणे. त्यामुळे त्याला काय पाहिजे नाही पाहिजे सगळं देवाला कळतंय. म्हणून ऐशिया समयी कर्कशे युद्धासारख्या भयंकर प्रसंगामध्ये सुद्धा गीता सांगायला तयार झाले देव. म्हणून अर्जुनाला भगवान परमात्मा म्हणायला लागले, बाबा एवढा का उतावीळ होतो, मला असं म्हणायची काय गरज आहे का, सांगा सांगा. मी बुडायला लागलो. अरे कोण बुडून देणार, मी तुला बुडून देईल का. आणि तू जर बुडलास तर लोक मला चांगलं म्हणतील का. एवढा मोठा भगवान परमात्मा याच्या रथावर बसला आणि अर्जुन तरी शोकाने पळून गेला, दुःखाने त्या ठिकाणी खचून गेला. ह्याच्यात बदनामी माझी आहे का तुझी आहे. म्हणून असं काहीतरी उच्छृंखळ बोलू नकोस. तेव्हा श्रीकृष्ण म्हणते ऐसे, हे उच्छृंखळ बोलणे कायसे, आम्ही सांगत असो आपैसे. आम्ही आपण होऊन तुला सांगतच होतो. सांगा सांगा म्हणायची गरज काय, एवढी घाई गडबड करण्याची गरज काय. प्रसंग आला म्हणजे मी तुला हळूहळू सगळं सांगणारच आहे, योग्य वेळेस योग्य सांगणारच आहे. तू मात्र आता पार एवढा उत्कंठेला आला, नाही नाही देवा मी बुडायला लागलो आरती समुद्रामध्ये, काढा लवकर काढा लवकर. घाई करू नका, आम्ही वाढणारच आहे आता.
वेळ झाली की अजून तिकडे स्वयंपाक तयार व्हायचा राहिला होता म्हणून आम्ही प्रवचन करत होतो, अन्नाचं वर्णन करत होतो. लय गडबड करू नका, आता तुम्हाला त्या ठिकाणी मिळणारच आहे. आम्ही सांगतो अपयसे. अरे बाबा, मी आपोआपच सांगतो. कितीतरी ठिकाणी बघा तुम्ही, अर्जुनाचा प्रश्न नाही आहे. अनेक अध्यायामध्ये अध्यायाची सुरुवात भगवंताच्या बोलण्यानेच झालेली आहे. अर्जुनाच्या प्रश्नांनी सगळ्या अध्यायाची सुरुवात झाली असं आहे का? नाही आहे. कितीतरी अध्याय आहेत बघा तुम्ही, भगवान परमात्मा स्वतःहून बोलायला लागलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा विचारतच नाही तरीसुद्धा भगवान परमात्मा आपण होऊन सांगतो. अपयशे शब्द आलाय म्हणून मी बोलतो आहे. म्हणून अपयशे, मी तुला हे सगळं सांगणारच होतो. वरी पुशिले तो, आणि आता पुन्हा त्या ठिकाणी तू विचारलं. आता एकतर मी तुला सांगणारच आहे आणि तू त्याच्यात विचारलं. आता मी थांबणार आहे का? आता मी सांगणार आहे. का? पै अर्जुना माई वाडे कोडे, अखंड बोलो आवडे परी काय की जे न जोडे पुसते ऐसे. या कारणे अनंते ते मनोगत तयाचे पुसते, होईल जाणून आयते ओ गुरुनी ठेविले. अगोदरच भगवान तयार करून असतात. आता ह्याला हे सांगायचं आहे म्हणून तुला विचारायची गरज नाही, तुला एवढं उतावळी व्हायची गरज नाही. मी आता तुला सांगतो तो योग मार्ग. आणि भगवान सांगायला सुरुवात करतात. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितम नातिनीचम चैलाजिन कुशोत्तरम. इथून पुढे योगाचं स्थान कसं असलं पाहिजे, आसन कसं असलं पाहिजे, काय कुठल्या प्रकारे त्या ठिकाणी योग करायचा आहे, याला सुरुवात होते. त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. उद्याच्या प्रवचन